कोणतीही पूजा असो किंवा उपासना असो, ती करताना आपल्याला आपण ती कशासाठी करत आहोत. बघा, निष्काम उपासना करतच नाही. म्हणजे निष्काम म्हणजे काय की कुठलीच इच्छा नाहीये, फक्त नामस्मरण करायचं म्हणून करताय का तुम्हाला काही अपेक्षा आहे जे तुम्ही उपासना करत आहात त्या उपासनेमधून तुम्हाला काही, जसं मला जॉब लागू दे, माझ्या मुलाला जॉब लागू दे, माझं बाबा घर होऊ दे, मला चांगलं म्हणजे एखादी काय म्हणू शकतो लग्न होऊ दे, संतती होऊ दे, एक म्हणजे कुणाला परदेशात जायची इच्छा असते तर त्या संदर्भात, गव्हर्नमेंटची नोकरी संदर्भात, म्हणजे आपण कुठल्या तरी एक इच्छा मनामध्ये एक इच्छा धरून आपण ती उपासना करतो. तर ती उपासना ते कार्य पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पहिला असतो तो म्हणजे संकल्प. संकल्प म्हणजे मनामध्ये इच्छा धरून, म्हणजे आचमन करायचं असतं. तुमच्याकडे तुमचं हे फिक्स पाहिजे की आपल्याला ह्या गोष्टीसाठीच ही उपासना करतोय. घरामध्ये सुखशांती समाधान मिळण्यासाठी, घरामध्ये शांतता वातावरण राहण्यासाठी, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी अनेको प्रकारचे संकल्प आपण घेऊ शकतो. कुठलीही पूजा, जसं सत्यनारायणाची पूजा करताना पण आपण संकल्प घेतो. आपण कुठलंही नामस्मरण, पूजा, अनुष्ठान, गुरुमंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तर संकल्प फार महत्वाचा आहे. संकल्पाशिवाय कार्याला सिद्धी नाही. शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगते. त्यामुळे जर का तुम्ही त्याच्या उपासना काही करत असाल, इवन पारायण सुद्धा करताना पहिले संकल्प घ्या आणि मग पारायण करा. मग तुमचं पारायण ते विशिष्ट इच्छापूर्तीसाठी किंवा तुमच्या संकल्पपूर्तीसाठी तुम्हाला ते उपयोगाचे ठरते. म्हणून संकल्पाला अत्यंत महत्व आहे आपल्याकडे. तर जसं नवचंडी यागामध्ये सुद्धा संकल्प असतो. वास्तुशांती असू दे, जन्मनक्षत्र शांती असू दे, कोणत्याही प्रकारची उपासना असू दे किंवा कोणत्याही प्रकारची पूजा असू दे, संकल्पाशिवाय त्याला पूर्ती नाही. थोडक्यात सांगितलं तर असे संकल्प घेऊन मग तुम्ही तुमच्या कार्याला किंवा तुमच्या गोष्टींना सुरुवात करा, धार्मिक कार्यांना. तर ही गोष्ट महत्वाची आहे. महत्वाची वाटली कारण की एक प्रश्न आला होता मगाशी कॉलवर विचारला एकाने, मग त्याचं उत्तर त्याला तर दिलंच मी पर्सनली फोनवरती, पण तुम्हाला मग मला सुचलं की नाही, हा अनेकांच्या मनामध्ये येणारा प्रश्न आहे, मग त्या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओद्वारे देऊया, म्हणून हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आणि तुम्ही असा संकल्प घेऊन एखादी पूजा अनुष्ठान करता का, मला कमेंटमध्ये